अनुभव एक. अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या पाठामध्ये असाच मारियाचा एक पावसातील अनुभव पाहणार आहोत. तर चला पाहूया. मारिया दुपारी शाळेतून घरी आली तर तिच्या घराला कुलूप होते. आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. ती कुलूप उघडून घरात आली. खिडक्या उघडल्या, गणवेश बदलला. हातपाय धुवून ती घरात खाऊ शोधत होती. अचानक खिडक्यांचे दारे एकमेकांवर धाड धाड आपटू लागली. वारा सू सू करत वाहू लागला. आभाळात ढगांनी गर्दीच गर्दी केली. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. पाऊस धो धो कोसळू लागला. मारियाने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. तिचे लक्ष घड्याळाकडे गेले. बराच उशीर झाला आहे असा विचार करत ती जवळच्या खुर्चीत बसली. हळूहळू तिला पावसाच्या कविता आठवू लागल्या. ती कविता गुणगुणू लागली. पावसाचा आवाज कमी झाला आणि मारियाने खिडकी उघडली. बाहेर रिमझिम पाऊस पडतच होता. वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू कमी झाला आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला. झाडांच्या पानातून टपटप पाणी गळत होते. पानांआड बसलेले पक्षी बाहेर आले. पंखांची फडफड करून त्यांनी पंखांवरील पाणी उडवले. मारियाने आकाशाकडे पाहिले. बाहेर लख्ख ऊन पडलेले होते. सगळीकडे स्वच्छ सुंदर वाटत होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. टिंग डॉंग. आई आले असे म्हणतच मारिया पळत पळत दाराकडे गेली. तिने दार उघडले. आई बाबांना पाहिले. इतका वेळ वाट पाहत कंटाळलेली मारिया आईला जाऊन बिलगली. आईने तिला प्रेमाने जवळ घेतले. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही तुमच्या मित्रमैत्रिणींचे, घरातील मोठ्यांचे व स्वतःचे अनुभव एकमेकांना सांगा. अनुभवाने ज्ञान मिळते. पाठातील नवीन शब्द. कुलूप म्हणजे टाळा. धारधार आपटणे, जोराजोरात आदळणे. पाऊस धो धो कोसळणे, खूप जोराचा पाऊस पडणे. गुणगुणणे, हळू आवाजात गाणे. पानांआड म्हणजेच पानांच्या मागे. बिलगणे म्हणजे प्रेमाने मिठी मारणे. आता पाठाखालील स्वाध्याय. एका वाक्यात उत्तरे लिहा. मारियाच्या घराला कुलूप का होते? उत्तर: मारियाचे आई बाबा लग्नासाठी घराबाहेर गेले होते, म्हणून मारियाच्या घराला कुलूप होते. दुसरा: मारियाने दारे खिडक्या बंद का केल्या? उत्तर: प्रचंड वारा व धो धो पावसामुळे दारे खिडक्या धाडधाड आपटत होत्या, म्हणून मारियाने दारे खिडक्या बंद केल्या. तिसरा: पानांआड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले? उत्तर: पाऊस थांबल्यावर पानांआड लपलेले पक्षी बाहेर आले. चौथा: मारिया आईला का बिलगली? मारिया आई बाबांची वाट पाहत कंटाळली असल्यामुळे आई येताच ती आईला बिलगली. पुढील प्रश्न जोड्या जुळवा. अ गटातील शब्द ब गटांच्या शब्दांशी जुळवायची आहेत. तर या ठिकाणी पहिला आहे ढगांचा. तर ढगांचा काय होईल? गडगडाट. विजांचा कडकडाट. पाण्याचा खळखळाट. पंखांचा फडफडाट. त्यानंतर आहे वाचा, सांगा, लिहा. अ शब्दांची पुनरावृत्ती झालेले शब्द. उत्तर: धाडधाड, घनघन, फाडफाड, खाडखाड, बडबड. आ नादमय शब्द. उत्तर: कडकडाट, गडगडाट, रुंझुन, छुमछुम, छनछन, झुळझुळ, सळसळ. या ठिकाणी पहा, पुनरावृत्ती झालेले शब्द व नादमय शब्द यामध्ये फरक आहे. ही फक्त शब्द आहे जे आपण वाक्यात वापरतो की बघा कसा चालतोय धाडधाड. तर हे फक्त आपण वाक्यात वापरलेला एक शब्द आहे जो याची पुनरावृत्ती झालेली आहे. पण नादमय म्हणजे या ठिकाणी एखादी वाद्याचा जो आवाज येतो त्याला नादमय आपण म्हणतो. या ठिकाणी धाडधाड, घनघन हे जे आहे हे
आपण एखादी वाक्य बोलताना वापरतो, पण नादमय, जसं घुंगरूंचा छुमछुम, छनछन, फिर नंतर बांगड्यांचे खनखन, तर जे नादमय शब्द आहेत ती खाली दिलेली आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये असा एक तक्ता दिलेला आहे. खाली 2 प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत, ते वाचा. कोणत्या शब्दसमूहाचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दावरून कळतो हे समजून घ्या. तर बघा, या ठिकाणी शब्दसमूह बघा, पहिला जो तक्ता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिले आहे की मारियाने कुलूप इतकंच लिहिलं आहे. पण मारियाने कुलूप पुढे काय लावले की बंद केले, वाक्य पूर्ण झाले आहे का, नाही. तर तुम्ही इथे पुढे बघू शकता पुढच्या ह्याच्यामध्ये की मारियाने कुलूप उघडले. उघडले लावताच हे वाक्य पूर्ण झालं. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला ती क्रिया कळून आली, उघडले. ठीक आहे, तर वाक्य आपले असे हे पूर्ण झाले. दुसरं बघा, या ठिकाणी दिलं आहे मारियाने दारे खिडक्या. काय दारा खिडक्या, काय केलं दारा खिडक्या, मारियाने दारे खिडक्या बंद केल्या. तर या ठिकाणी आपण बंद केल्या हा शब्द इथे जोडला आणि वाक्य पूर्ण केले. इथं कोणती क्रिया झाली आहे, बंद करण्याची क्रिया, म्हणून बंद केल्या. खाली बघा दिले आहे तसेच मारिया आईला बिलगली. हे आपण जेव्हा जोडले त्यावेळेस वाक्य पूर्ण झाले व क्रिया कोणती होती, बिलगण्याची, की मारिया आईला बिलगली. म्हणजेच काय की आपल्या लक्षात येतं की वरील तक्त्यातील दुसऱ्या शब्दसमूहात कोणती क्रिया झाली आहे हे दाखवणारा शब्द दिला आहे. जसं उघडले, बंद केल्या, त्यानंतर बिलगली. या शब्दांमुळे क्रिया सांगणाऱ्या वाक्याचा अर्थ आपल्याला कळतो आणि ह्या शब्दांना क्रियापद असे आपण म्हणतो. कोणते, उघडले, बंद केल्या, बिलगली. हे काय आहे, क्रिया. म्हणजे वाक्य पूर्ण कशामुळे झाले, क्रियापदामुळे. चला तर पुढे पाहूया क्रियापदाचे आणखी काही प्रश्न. पुढील शब्दसमूह वाचा, त्यातील क्रियापद ओळखा, त्याखाली रेघ ओढा. तर आपल्याला या ठिकाणी शब्द वाचायचे आहे व त्याच्यात आलेले क्रियापदाच्या खाली रेघ ओढायची आहे. तर पहिला आहे पक्षी बाहेर आले. यामध्ये क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. तर यामधील क्रियापद कोणते आहे, बरोबर, आले. पक्षी बाहेर आले. दुसरा आहे मारियाने आकाशाकडे पाहिले. पाहिले हे क्रियापद आहे. दारावरची बेल वाजली. तर यामध्ये वाजली हे काय आहे, क्रियापद आहे. मारिया पळत दाराकडे आली. या ठिकाणी आली काय आहे, क्रियापद आहे. पुढे पहा, क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा. आता या ठिकाणी आपल्याला बघा मी लिहिली आहे आली. ज्या ठिकाणी लाल रंग आहे ती जागा तुमच्या पाठ्यपुस्तकात रिकामी आहे. त्या ठिकाणी मी याला लाल रंग देऊन हे उत्तर पूर्ण केले आहे. या ठिकाणी आपल्याला काय करायचे होते, हे क्रियापद पूर्ण करायचे होते. मारिया घरी आली. मारिया कविता गुणगुणू लागली. तर जसं लागली या ठिकाणी काय आहे, क्रियापद. पुढे मारियाने दार उघडले. मी चेंडू फेकतो आणि ताई पुस्तक वाचते. तर यामध्ये आली, लागली, उघडले हे सर्व काय आहे, क्रियापद आहे. पुढे रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण लिहा. आता या ठिकाणी बघा पहिले आहे की पाऊस सुरू झाला. तर याच्या विरुद्ध, याच्या विपरीत काय होऊ शकतं की पाऊस थांबला. तर या ठिकाणी आपण लिहिलं आहे की पाऊस थांबला. दुसरा आहे मारिया सावकाश दाराकडे गेली. आता ती सावकाश गेली. तर या ठिकाणी विरुद्धार्थी काय होऊ शकतं की मारिया जलद दाराकडे गेली. पुढे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. चढणे, उतरणे, उंच, खोल, स्वच्छ, अस्वच्छ, आठवणे, विसरणे,
आत, बाहेर. थांबणे, सुरू होणे. प्रश्न पुढचा की पावसाबरोबर आलेले शब्द वाचा. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्य लिहा. बघा, या ठिकाणी पावसाचे एक चित्र दिलं आहे आणि ह्यासोबत काही शब्दही दिले आहेत. त्यांचा वापर करून आपल्याला वाक्य बनवायची आहेत. जसं टपटपणारा पाऊस, मुसळधार पाऊस, भुरभुर पाऊस, जोरदार पाऊस, दमदार पाऊस, रिमझिम पाऊस. तर या ठिकाणी आपल्याला वाक्य बनवायची आहे ती अशा प्रकारे. पावसाची भुरभुर थांबली, गावी मुसळधार पाऊस पडतो. पावसात झाडाखाली उभे राहिले की डोक्यावर टपटपणारा पाऊस पडतो. काळे ढग आकाशात जमताच जोरदार पाऊस पडला. यंदा दमदार पाऊस आला, मला रिमझिम पाऊस आवडतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जसे मी या ठिकाणी 6 शब्दांचे 6 वाक्य लिहिले आहेत, तुम्ही त्याऐवजी तुम्हाला माहीत असलेले व तुम्हाला हवे ते वाक्य तुम्ही बनवून तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात. धन्यवाद.